मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो आपण रानामध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो रानामध्ये याचं कारण आपण बरेच वेळा आपल्या रान कोंबड्यांचं आपण व्हिडिओ टाकले. त्या अनेक मित्रांनी आपल्याला त्यांना म्हणजे असं वाटतं की आपण गावरान कोंबडे जंगलामध्ये नेऊन सोडतोय आणि तो व्हिडिओ काढतोय. तर मित्रांनो असं काही नाही. तुम्ही जंगलामध्ये येऊन बघा, रान कोंबड्या आमच्या इकडे ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तर मित्रांनो आज आपण रानामध्ये फिरायला आलेलो आहे. ज्या पक्षी म्हणा, प्राणी म्हणा, त्यांची जर पिल्लं जर चुकली, तर ते कसे आवाज देतात हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर आज आपण आहे ना, कोंबड्यांची जी पिल्लं आहेत, ही जर साईडला गेली, की त्यानंतर ती जी कोंबडी असते रानकोंबडी, ती कशी आवाज देते पिल्लांना हे मी तुम्हाला आज ऐकवून दाखवणार आहे. त्यांचा आवाज कसा असतो हे आज आपण बघणार आहे. तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एक नंबर असे मी जंगलातले व्हिडिओ, प्राण्यांचे व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला दाखवत असतोय. तर मित्रांनो आपण तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हे बघा, हे आमच्याकडे हे जे रायवळ आंबा म्हणतात, हे आमच्या इकडे जंगलातले आंबे पिकायला सुरुवात झाली. ते आंबे आता या ठिकाणी पिकलेत. आपण ते आंबे खाणार आहेत आणि मग रानामध्ये जाणार. तर चला मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा मित्रांनो आमच्याकडे हे असे जंगलामधील लहान लहान जे आंबे आहेत हे झाडावरतीच पिकतात, म्हणजे पाडाचे आंबे त्याला म्हणतोय आम्ही. इथं कोणतेही प्रकारची पावडर न वापरता एकदम निसर्गावरतीच ते पिकतात, हवेमध्येच पिकतात. तर ते आता आपण या ठिकाणी वरती आंब्यावरती जाऊन या आंबे खाणार आहेत आणि मग आपण या रानामध्ये फिरायला जाणार आहेत. तर बघा आपण या ठिकाणी वरती जाऊन आहे ना, ते आंबा आपण काढणार आहे. पाहू किती आंबा भेटतात आपल्याला. बघा मस्तपैकी वरती भरपूर असं आंबं इथं. तर आपण त्याला हेलकावणार आहे, तुम्ही चढणार आहे आणि आंबा हेलकावून पाडणार आहे. मित्रांनो आपण आंबा हेलकावलाय बघा. आता आपल्याला तिथे आंबे भेटले ना, हे बघा मित्रांनो एकदम मस्तपैकी आंबे पिकले. तर गुल्लर आहे गुल्लर. हे बघा एक ठिकाणी आपण ना गोळा करून घेऊया आणि मग यांच्यावरती आपण ताव मारणार आहेत. हे बघा मित्रांनो हे आहेत आमच्याकडलं गावरान आंब. हे बघा हे एवढे भेटलेत आपल्याला आंब. ते मित्रांनो एवढे आंब खाऊन मग आपण जंगलामध्ये फिरायला जाणार आहेत. मित्रांनो हे बघा आपल्याला कोंबडी कोकल्यासारखाचा आवाज आलाय. ही कोंबडी आपल्या आंबे एवढं खायचं आपण एवढं राहिलं तर मित्रांनो आपली कोंबडी कोकल्याचा आवाज आला. त्या ठिकाणी आपण पडदीच जाणार बघा. आवाज येतोय आपल्याला.
चला आता आपण कोंबडी पिल्लांना कसा आवाज देतो याचा आपण आवाज ऐकले. तर आता या ठिकाणी आपली भेकर हा प्राणी कोकिलेला आवाज येतोय. तो तिच्या साथीदाराला बोलून घेतो. चला आपण उड्या मार जाऊन मित्रांनो त्या ठिकाणी आपण पाहूया. या ठिकाणी आवाज आलेला आहे आपल्या भेकरींचा. तर तिचं पिल्लू किंवा साथीदार असणार आहे त्यांना ते आवाज देते. तर आता आपण पाहणार आहे. तर पाहू आपल्याला बघायला भेटतंय का. आपण एका नाही झाडावरती चढून बघूया. कारण खालून आपल्याला दिसत नाही. कोकिलेला आवाज येतोय फक्त. आपण या झाडावर चढून आपण वरून पाहूया. आपल्याला ती भेकर दिसते का, त्याचा पिल्लू किंवा साथीदार असणारी. तर ती त्याला शोधते. आता आपण या झाडावर जाऊन पाहूया आपल्याला बघायला भेटते का.